श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. कृपेचे सागर साई महाराज साक्षात ईश्वरी अवतार आहेत. ते पूर्ण ब्रह्म असून महायोगेश्वर आहेत. त्यांना आमचा साष्टांग नमस्कार असो. हे संतललामा मंगलधामा आत्मारामा साईनाथा तुझा जय जयकार असो. हे भक्त विश्रामा पूर्ण कामा साई समर्था तुला नमस्कार असो. मागच्या अध्यायात साईबाबांच्या थट्टा मस्करीची ओळख व वर्णन झाले. हा भक्त भावन साई भक्तांना सदा आनंद देत असतो. तो दयेची परममूर्ती आहे. भक्त मात्र श्रद्धाळू व भावार्थी असून त्याची भक्ती अनन्य असली पाहिजे. मग त्याला इच्छित वस्तूंची उणीव पडणार नाही. सद्गुरू म्हणजे मी स्वतःच आहे असे श्रीकृष्णाने उद्धवाला भागवतात सांगितले आहे. यावर विश्वास ठेवायलाच अनन्य भक्ती म्हणतात. माझ्या मनात इच्छा झाली की श्री साईंचे चरित्र लिहावे आणि साईंनी त्यात अति आश्चर्यकारक व ऐकण्याजोग्या लीला लिहून मला निश्चिंत केले. तसेच अधिकार नसताना व शास्त्रज्ञानाचे नैपुण्य नसताना मला पामराला स्फूर्ती दिली आणि आपल्या भक्तांच्या प्रबोधनासाठी माझ्या हाताने हा ग्रंथ लिहवला. दप्तर ठेवा अशी जेव्हा आज्ञा माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला झाली तेव्हाच माझी मंद बुद्धी धैर्य व ज्ञान यांनी संपन्न झाली. तेव्हाच मला धीर आला की हा उत्तम गुणांनी युक्त साई आपल्या भक्ताच्या उद्धारासाठी आपल्या कथांचा संग्रह करून घेईल. असे नसते तर हा वाणीचा खेळ करण्याचे साहस मला झाले असते का? या चरित्ररूपी अमृताचा रस म्हणजे संतांच्या चरणाच्या प्रसादाचे पायसच आहे. हे साईंचे चरित्र म्हणजे भक्तांसाठी साईंच्या कथारूपी अमृताची पाणपोई आहे. त्यांनी हे अथेच्छे पिऊन साई कृपेने संसाररूपी वणव्याच्या तापांचे निवारण करून घ्यावे. हे चरित्र नव्हे, हा सोमकांत आहे. त्यातून साई कथेचे चंद्रामृत सतत पाझरत असते. तहानेने व्याकुळ झालेले चकोररूपी भक्त ते मनोसक्त पिऊन तृप्त होत. आता प्रेमळ श्रोतेजन हो, कलियुगात उत्पन्न होणाऱ्या दुष्ट वासनांचा नाश करणाऱ्या साईंच्या पवित्र कथा संकोच केल्याशिवाय एकाग्र मन करून ऐका. साईबाबांवर जर का एकदा अनन्य श्रद्धा जडली तर ते त्या भक्तांचे सर्व अनर्थ दूर करून सर्व कष्ट निवारून त्याला इच्छित गोष्ट प्राप्त करून देतात. याबद्दलची एक गोष्ट साईंची भक्तवत्सलता दर्शविते. तीच जर श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकली तर त्यांच्या मनाला आनंद होईल. म्हणून श्रोत्यानो, ही नाविन्यपूर्ण कथा जीव लावून ऐका. म्हणजे गुरुमाऊली कशी दयेची मूर्तिमंत सागर आहे याचा अनुभव येईल. ही कथा जरी फार लहान असली तरी तिच्या तात्पर्यापासून मिळणाऱ्या शिकवणीमुळे फार चांगली आहे. एक क्षण लक्ष द्या म्हणजे तुमची सर्व संकटे बाजूला सरतील. अहमदनगरचे दामोंडा नावाचे एक सुखवस्तू धनवंत कासार जातीने भक्त साईंच्या चरणी आसक्त होते. त्या श्रेष्ठ भक्ताची कथा ऐकून श्रोत्यांना आनंद होईल आणि साईबाबांची भक्तांचे रक्षण करण्याची तत्परता त्यांना प्रत्यक्ष दिसून येईल. दरवर्षीच्या रामनवमीच्या उत्सवाच्या वेळी 2 मोठी नवीन निशाणे शिर्डी गावात मिरवीत निघतात. हे तेथील लोकांना माहीत आहे. त्यातील एक नानासाहेब निमोणकरांचे व दुसरे दामोंडांचे असते. त्यांचे हे कित्येक वर्षाचे भक्तीचे व प्रेमाचे नेम अखंड चालू आहेत. दामोंडांना 2 स्त्रिया होत्या परंतु संतती नव्हती. पुढे साईबाबांच्या आशीर्वादाने त्यांना पुत्ररत्न लाभले. या पुत्ररत्नानिमित्त दामोंडांनी रामनवमीच्या उत्सवाप्रित्यर्थ निशाणांचा नवस केला आणि तेव्हापासून दरवर्षी निशाणांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीची तयारी कोंडिबा नावाच्या सुताराच्या घरी होते आणि तेथून मग वाद्यांच्या गजरात ही निशाणे गावातून मिरवीत नेतात. मग त्या खूप लांब पताका मशिदीच्या दोन्ही टोकांना बांधतात. अशा प्रकारे समारंभपूर्वक उत्तम महोत्सव दरवर्षी होत असतो. पहा, तसेच तेथे जे फकीर फुकरे येत असत त्यांना मनोसोक्त जेवू घालून हे दामूशेठ रामनवमीचा नेम चालवित असत. त्या या दामोअण्णांची कथा श्रोत्यांसाठी वर्णन करून सांगतो. ती लक्ष देऊन ऐकली तर साईबाबांच्या सामर्थ्याची त्यांना कल्पना येईल. दामोअण्णांच्या मुंबईच्या एका मित्राने त्यांना पत्र पाठवले. उघड उघड स्पष्ट 2 लाख नफा होईल असा फायद्याचा व्यवहार आपण करूया. तुमची व आमची भागीदारी ठेवूया. प्रत्येकी 1-1 लाख कमवूया. चटकन उत्तर धाडा. हा धंदा अगदी चोख आहे. त्यात कसली भीती नाही. या खेपेस कापूस खरेदी करूया. लगोलग भाव यावर चढेल. वेळेवर जे सौदा साधून घेत नाहीत ते मग मागाहून पश्चाताप पावतात. अशी संधी फुकट जाऊ देऊ नये म्हणून अण्णांच्या मनांची खळबळ उडाली. त्या मित्रावर ते पक्का विश्वास होता पण निश्चित विचार त्यांना सुचत नव्हता.
धंदा करावा की न करावा याचा अण्णांच्या मनाला विचार पडला. काय होईल, देवा कसे होईल याचा त्यांच्या मनाला संशय पडला. दामोअण्णा साईगुरूंचे शिष्य होते. त्यांनी बाबांना पत्र लिहिले, आम्हाला स्वतंत्र बुद्धी नाही, आपणच आमचे छत्र आहात. प्रथम दर्शनी हा व्यापार करावा असे वाटते, परंतु त्यापासून लाभ होईल की नुकसान हे कृपा करून सांगा. पण माधवरावांकडे पाठवले आणि कळवले की बाबांना वाचून दाखवा आणि काय आज्ञा होईल ती कळवा. मला तर हा व्यवहार बरा वाटतो. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी हे ते पत्र माधवरावांच्या हातात पडले आणि ते त्यांनी मशिदीत नेऊन बाबांच्या चरणी घातले. तेव्हा बाबांनी विचारले, काय श्यामा, घाई कसली रे, कसला कागद पायाशी लावतोस? श्यामाने उत्तर दिले, बाबा, तो नगरचा दामूशेठ आपल्याला काही विचारू पाहत आहे. बाबा म्हणाले, काय बरे, काय लिहितो, काय कसले बेत करतो? मला वाटते तो आभाळाला हात लावू बघतोय. देवाने दिलेले त्याला पुरेसे वाटत नाही. बरे, वाच त्याचे पत्र. श्यामा म्हणाला, बाबा, आपण म्हणता तसेच खरोखर शब्दशः पत्र दामोअण्णांचे आहे. देवा, आपण येथे स्वस्त बसता आणि तिकडे भक्तांची अस्वस्थता उठविता. मग मनाला चुटपुट लागली की त्याला पायाजवळ आणता, कोणाला स्वतः ओढून आणता, तर कोणाकडून पत्र लिहिता. पत्रातील आशय आधीच सांगता, मग पत्र तरी कशाला वाचविता? बाबा म्हणाले, अरे श्यामा, वाच, माझे काय खरे मानू नकोस. मी तर आपला असाच आहे, मनाला येईल ते आपला उगाच बोलत असतो. मग माधवराव पत्र वाचू लागले आणि बाबा लक्ष देऊन ऐकू लागले. ऐकल्यावर बाबा कळवळून म्हणाले, या शेठजींची बुद्धी चळली आहे. पत्राच्या उत्तरात त्याला सांग की तुला घरात काय कमी आहे, आपल्याला अर्धी भाकरी पुरे, लाखाच्या मागे पडू नकोस. दामोअण्णा पत्रांच्या उत्तराची सारखी वाट पाहत होते. उत्तर येता क्षणी ते वाचू लागले आणि त्यांचा विरस झाला. त्यांच्या मनोरथाचा किल्ला ढासळला आणि आशेचा वृक्षच मुळापासून उपटला गेला. आता 1 लाख कमवू, अर्धा लाख व्याजी लावू, म्हणजे लवकरच लाखोपती सावकार होऊन आनंदात अहमदनगरात राहू, असे जे मनोराज्य केले होते ते जागच्या जागी विरघळले आणि दामोअण्णा अत्यंत निराश झाले. ते मनात म्हणाले, हे काय केले बाबांनी, आपण यांना पत्र लिहिले हेच चुकले, आपण आपले नुकसान करून घेतले. पाहता पाहता पुढे आलेले ताट आपणच लाथाडले. असो, त्या उत्तरात दामोअण्णांना माधवरावांनी असे सुचवले होते की कानात व डोळ्यात अंतर असते. ही माधवरावांची सूचना वाचून दामूशेठला समक्ष जाणे योग्य वाटले. न जाणो त्यातच आपले कल्याण असेल, कदाचित परवानगी देतील असा मनात विचार करून अण्णा शिर्डीला आले आणि बाबांपुढे लोटांगण घालून जवळ जाऊन बसले. हळूहळू पाय दाबू लागले, परंतु बाबांना विचारण्याचा धीर होत नव्हता. इतक्यात त्यांच्या मनात कल्पना सुचली की बाबांचा नफ्याचा भाग ठेवावा. ते मनात म्हणाले, साईनाथा, या सौद्याला सहाय्य कराल तर नफ्याचा काही भाग मी आपल्या चरणी अर्पण करीन. अशा प्रकारे मनात विचार करीत दामोअण्णा क्षणभर साईंचे चरण मस्तकी धरून बसले. संकल्प विकल्प हा मनाचा विशिष्ट स्वभाव आहे. मनातून दामोअण्णांची चळवळ चालली. भक्त मनात अनेक मनोराज्य करतात, परंतु त्यांना आपला खरा फायदा कशात आहे हे कळत नसते. एकट्या गुरुलाच भक्तांचे भविष्य, भूत व वर्तमान काळाचे कल्याण कशात आहे हे ठाऊक असते. आपल्या मनातले विचार कोणी कितीही गुप्त ठेवो, सर्वांतर्यामी साई महाराज ते मनातले विचार जाणत असत. जेव्हा कोणी आपल्या मनातला हेतू साईंच्या पायी प्रेमाने निवेदन करून पूर्ण विश्वासाने त्याबद्दलची योग्य कार्यवाही सांगण्याची विनंती करीत असत, तेव्हा साईबाबा त्यांना योग्य तो मार्ग दाखवित असत. हे तर त्यांचे व्रत सर्व भक्तांना ठाऊक होते. जो त्यांना अनन्यपणे शरण जात असे त्याची संकटे ते दूर करीत असत. गुरु हाच खरोखरीचा आईबाप आहे, अनेक जन्मींचा पालन करता व रक्षण करता आहे. तो श्री विष्णू व शंकर आहे व ब्रह्माही आहे. सर्व करणारा व करविणारा तोच एक आहे. तान्ह्या लेकराने गोडधोड खायला मागितले तर आई त्याला बाळकडू नावाचे लहान मुलाचे औषध पाजते. लेकराने हातपाय आपटले किंवा ते रडले तरी आईच्या प्रेमाचा निर्णय अगदी ठाम असतो, कारण औषधाच्या कडूपणाचा योग्य वेळी पुढे गुण येत असतो. परंतु त्या लेकराला त्या गुणाची काय कल्पना, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या आईलाच ठाऊक असतात. अण्णांनी जरी भागीदारी ठेवली तरी बाबा काय त्यामुळे मोहात पडतील. त्यांचे प्रेम भक्ताकडून काही प्राप्त करण्याच्या अपेक्षेने नव्हते. आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी ते सदा तत्पर असत. ज्यांना संपत्ती व सोने मातीसारखे होते त्यांना पाती किंवा भागीदारीच्या हिश्श्याची काय किंमत. केवळ दीनजनांच्या उद्धारासाठी हे संत जगात अवतार घेतात. यम नियम व शमदम यांनी युक्त माया मात्सर्यांचे दोष नसलेला व केवळ दुसऱ्यावर कृपा करण्यासाठी ज्याचे जगणे असते तोच संत होय. दामोअण्णांची ही पाती त्यांच्या मनातल्या मनात गुप्त होती, परंतु तिच्याबद्दल बाबांनी उघड काय उत्तर दिले ते आदर वृत्तीने श्रोत्यांनी ऐकावे.
जीवमात्राच्या मनातील इच्छा तसेच त्यांच्या वर्तमान भविष्य व भूतकाळाच्या घटना हाताच्या तळव्यावरील आवळ्याप्रमाणे बाबांना संपूर्णपणे ठाऊक असत. आपल्या भक्तांची भविष्यातील परिस्थिती बाबा जाणत असल्याने ते त्यांना वेळेवर सावध कसे करीत असत याचे स्पष्ट वर्णन ऐकावे. आपण बुवा कशात नाही असे म्हणून आपल्याला हा व्यवहार बरा वाटत नाही अशी प्रेमाची सूचना बाबांनी दिली आणि दामूअण्णा मनात लाजले. बाबांचे हे शब्द ऐकून त्यांना खूण पटली आणि मनात बेस सोडून ते खाली मान घालून स्वस्थ बसले. नंतर त्यांच्या मनात आणखी विचार आला की तांदूळ गहू इत्यादी धान्याचा दुसरा काही व्यापार करावा. त्यावर बाबांचे उत्तर ऐका. रुपयाला 5 शेराच्या भावाने घेशील आणि 7 शेराच्या भावाने विकशील. बाबांचे हे बोल ऐकून अण्णा मनात खजील झाले. साईच्या दृष्टीस न पडे असे कोठेही काही घडत नसते. खाली वर जिकडे तिकडे सर्वत्र त्यांना स्पष्ट दिसणारे असते. इकडे दामूअण्णांचा मित्र खोल विचारात पडला. काय करावे त्याला समजेना. अण्णांचे उत्तरही नव्हते. इतक्यात दामूशेठने त्याला पत्र लिहून घडलेला सर्व वृत्तांत कळविला. तो वाचून त्या मित्राला आश्चर्य वाटले. तो मनात म्हणाला, नशिबाचा फेरा किती विचित्र असतो. सौदा चालून आला होता, स्वतःच का विचार केला नाही. फकीराच्या नादी कशाला लागला आणि फुकट लाभ घालून बसला. देव देतो कर्म नेते होणाऱ्यासारखी बुद्धी होते. असा चोख व्यवहार जेथे होता तेथे हा फकीर मध्येच आडवा का यावा. कामधंदा सोडून जे वेड्यापाणी दारोदार तुकडे मागून पोट भरतात ते सांगून काय सांगतील. असो, दामूअण्णांच्या नशिबीच नव्हते म्हणून त्याला अशी बुद्धी झाली. आता आपण दुसरा कोणी भागीदार पाहावा. यद भावी न तद भावी, भावी चेन न तदन्यथा. जे घडायचं नाही ते घडणारच नाही आणि जे घडणार असेल ते वेगळ्या तऱ्हेने घडणार नाही, म्हणजे तसेच निश्चित घडेल. असो, अशा प्रकारे दामूअण्णा स्वस्थ बसले आणि ज्यांचे कर्माचे फळ अंगावर पडणारे होते ते त्या मित्राचे भागीदार झाले आणि ते संकटात पडले. ते सट्टा करायला गेले, परंतु त्यांचा दिवस उलटा उगवला. त्यांना दुर्दैवाचा फटका बसला आणि तोटा झाला. जणू काय त्या फकीराच्या दंड्याचा मारच बसला. आपण दामूअण्णा किती नशिबाचा व शहाणा. त्याचा साई खरोखरच अनमोल मोती आहे. केवढी त्याची भक्तांविषयी कळवळ. मित्र म्हणून दामूअण्णा माझ्या नादी लागला असता तर चांगलाच फसला असता. त्या फकीराच्या नादी लागून बिचारा वाचला. खरोखरीच केवढी त्याची श्रद्धा. त्याच्या वेडेपणाची मी केलेली थट्टा व शहाणपणाची घमेंड व्यर्थ होती. याचा मला अनुभव आला. त्या फकीराची मी उगीच निंदा केली. तसे न करता मी त्याच्या नादी लागलो असतो तर मलाही त्याने वेळेवर जागे केले असते आणि ही फसवणूक झाली नसती. आता आणखी एक गोष्ट सांगून दामूअण्णांच्या वृत्तांताला आवरूया. ही गोष्ट ऐकून श्रोत्यांच्या चित्ताला आनंद होईल आणि बाबांचे कौतुक वाटेल. एकदा पहा, असे घडले की गोव्याहून एक पार्सल आले. कोणीतरी मामलेदार राळे या नावाचे नामांकित आंबे धाडले आणि बाबांच्या पायी अर्पण व्हावेत म्हणून माधवरावांच्या नावाने कोपरगावी स्वीकार होऊन शिर्डीला आले. मशिदीत बाबांसमोर उघडता त्यातून सुंदर आंबे निघाले. ते गोड सुवासाने दळवणारे आंबे 300च्या वर भरले. बाबांनी ते पाहिले आणि माधवरावांजवळ दिले. माधवरावांनी त्यातून 4 आंबे कोळंब्यात टाकले आणि बाकीचे बरोबर घेऊन गेले. आंबे कोळंब्यात पडतात बाबा तोंडाने काय म्हणाले पहा, हे आंबे दामूअण्णांसाठी आहेत, तेथेच पडलेले राहू द्या. त्यानंतर 2 तासांनी दामूअण्णा पूजा साहित्य घेऊन मशिदीत आले. पूर्वी घडलेली काही त्यांना माहीत नव्हते. बाबा मोठ्याने बोलू लागले, हे आंबे दाम्याचे आहेत, आपले नव्हेत. लोक ते खायला टपलेत तरी ज्याचे आंबे त्यानेच खावेत. कोणाची वस्तू आपण का बरे खावी. ज्याचे आंबे असतील त्यानेच ते खावे आणि खाऊन मरून जावे. हा बाबांचा प्रसादच आहे. अशा भावनेने अण्णांनी त्यांचा सहजपणे स्वीकार केला. भलताच किंवा अशुभ अर्थाला भिवू नये हे अण्णांना ठाऊक होते. नंतर पूजा संपवून अण्णा गेले, पण पुन्हा येऊन विचारू लागले की ही फळे कोणाला देऊ कळत नाही. मोठ्या का धाकट्या पत्नीला देऊ. बाबा म्हणले, धाकटीला दे. तिला 8 मुले होतील. 4 मुलगे व 4 मुली या आंब्याच्या खेळातून जन्माला येतील. पोटी पुत्र संतान नव्हते म्हणून खूप प्रयत्न करावा. साधू संतांची सेवा करावी आणि त्यांची कृपा व आशीर्वाद मिळावेत म्हणून दामूअण्णांना साधू संतांचा नाद लागला होता. तसेच ग्रहांची अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून त्यांना ज्योतिषशास्त्राचा छंद जडला होता आणि स्वतःच ते ज्योतिषी झाले होते. नशिबात संततीच नाही हा ज्योतिषशास्त्राचा अखेरचा निर्णय होता हे अण्णा जाणून होते, म्हणून ते निराश होऊन बसले होते. परंतु साईबाबा प्रसन्न झाले आणि त्यांच्या तोंडचे हे आश्वासनयुक्त शब्द ऐकून त्यांना पुन्हा आशा उत्पन्न झाली. असो, पुढे काही काळाने बाबांची अक्षरे सफल झाली आणि संत प्रसादरूपी आंब्याच्या मोहर आला. संततीरूपी फळांचा बहर आला. बाबा जसे बोलले तसेच घडले. दामूअण्णांचे आपले ज्योतिष खोटे ठरले.
साईचे बोल अमोघ ठरले आणि त्यांच्या वचनाप्रमाणे मुले झाली. असो, ही बाबांची वाणी हे देहदारी असतानाही होती, परंतु पुढे देहत्यागानंतर सुद्धा आपल्या या वाणीचा महिमा स्वतःच त्यांनी निश्चित करून ठेवलेला होता. मी जरी गतप्राण झालो तरीही माझे वाक्य प्रमाणच राहणार. माझी हाडे देखील माझ्या तुर्वतीमधून तुम्हाला आश्वासन देतील. मी काय, पण माझी तुर्वत सुद्धा तुमच्याबरोबर बोलत राहील आणि तिला जो अनन्यपणे शरण जाईल त्यांच्याबरोबर ती डोलत सुद्धा राहील. मी डोळ्याआड होईन याची चिंता करू नका. माझी हाडे बोलताना व तुमच्याशी कानगोष्टी करताना तुम्ही ऐकाल. मात्र माझे स्मरण करा, अंतःकरणात माझ्याबद्दल विश्वास ठेवा आणि निरीक्षपणे माझे भजन करा, म्हणजे आपले कल्याण साधलेले व्हाल. बाबांची ही वाक्य आठवून हेमाडपंत भारावून जातात आणि प्रार्थना करतात. हे भक्तांच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्ष असलेला सर्व शक्तिमान साई सद्गुरू, तुझ्याकडून नाना तऱ्हेने दयेची हीच याचना करतो की या हेमाडपंताला तुझ्या चरणांचा वियोग न घडो. हे भक्तजनांवर करुणा करणाऱ्या गुरुवरा, आमच्या मदतीला धावून ये आणि आम्हाला पलीकडच्या काठावर नेऊन पोचव. या संसारात जराही विश्रांती लाभत नाही. जन्ममरणांच्या खेपा आता पुरे. मनाला वाटेल तसे वागणाऱ्या व संसारातील विषयांचाच विचार करीत असणाऱ्या आम्हाला या विषय भोगांपासून परत फिरवा आणि आमची वृत्ती अंतर्मुख करा. या संसार सागरात आम्ही लाटांप्रमाणे सैरावैरा वाहत चाललो आहोत. वेळीच हात देऊन या संसारातून सोडवा ना आम्हाला. इंद्रिये स्वच्छंदाने मोकाट सुटून अनितीने वागण्याकडे प्रवृत्त होत आहेत. या अनियंत्रितपणे वाहणाऱ्या नदीला बांध घाला आणि इंद्रिय समूहाला माघारी फिरवा. जोपर्यंत इंद्रिय अंतर्मुख होत नाहीत तोपर्यंत आत्मा समोर दिसत नसतो आणि जोपर्यंत आत्मा समोर दिसत नाही तोपर्यंत सर्वश्रेष्ठ शाश्वत सुख कोठले, जन्मच फुकट जाईल. कलत्र पुत्र किंवा मित्रपंक्ती यापैकी कोणीही शेवटी कामाला येत नसतात. तूच एक अखेरचा सुख व मोक्ष देणारा सोबती आहेस. हे साई महाराज, कर्म व अकर्म यांचे पाच सैल करून एक वेळ आम्हाला दुःखावेगळा करा. आपल्या कृपेच्या बळाने या दीनदुबळ्यांचा उद्धार करा. हे अत्यंत पवित्र अशा साईराया, आमच्या कृपेच्या सामर्थ्याने वादावादीसारख्या वाईट प्रवृत्तींचा मुळासकट नाश करा आणि आमच्या जिभेला आपल्या नामाचा चळा लागू द्या. मनाला असे प्रेम द्या की ज्यामुळे संकल्प विकल्प मनात येणारच नाही. शरीर व घरदार यांचे भानच राहणार नाही आणि माझा मीपणा पळून जाईल असे करा. फक्त तुझे नामस्मरण घडावे, इतर कसली आठवण न व्हावी आणि मनाला चंचलतेचा स्पर्शही न हो. तू आम्हाला पोटाशी धरलेस तर आमची अज्ञानाची अंधारी रात्र मावळेल आणि तुझ्या प्रकाशात सुखाने नांदू. मग आम्हाला कसलीही कमतरता असेल का? तू जे आम्हाला आपले चरित्ररूपी अमृत पाजलेस आणि थापटी मारून जागे केलेस, हे पुण्यकार्य काय साधेसुधे आहे का? पुढील अध्याय याहून गोड असेल आणि ऐकणाऱ्याची हौस पुरविल. त्यांची साईचरणी आवड वाढेल आणि श्रद्धा चांगली बळकट होईल. आपल्या गुरूंचे चरण सोडून शिर्डीत दर्शनांना आलेले एक भक्त बाबांच्या चरणांना वंदन करीत असताना बाबांनी त्यांना त्यांच्या गुरूच्या चरणी दृढ केले. तसेच दुसरे एक श्रीमंत परंतु संकटग्रस्त गृहस्थ पत्नी व मुलासकट साईंच्या दर्शनाला आले असताना त्यांना मनोदय कसा पुरविला. अपस्माराने पिडलेल्या त्यांच्या मुलाला नुसत्या दर्शनाने रोगमुक्त कसे केले आणि पूर्वी झालेल्या दृष्टांताची आठवण कशी दिली, हे ऐका. हेमाडपंत साईंना शरण येऊन श्रोत्यांना आदरपूर्वक विनवणी करीत आहेत की साई कथा ऐकण्यास आसक्त व्हा आणि कानांचे सार्थक करून घ्या. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा भक्त अभिष्ट संपादन नावाचा 25वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय